चांगल्यात चांगला समोसा खाण्यासाठी गौरांग आमच्या सोबत आले. अजून सगळं झालंय पण अजून परत जायचंय 2 तासांनी. पाणी संपलं का ते? आवडच पण हे काय आहे संपलं. आता या टाइमला नाही केले तरी या टाइमला थोडेसे ऐकलेस. गौरांचा आहे तो माझा आहे आणि हा आहे तो तुमचा आहे असं म्हणणं आहे यांचं. असं नाही, चरबी नाही रे गौरांग, चरबी याला एवढीच चरबी आहे, याला एवढीच. इथं फर्स्ट टाइम आले पहिल्यांदा. आपल्याला काय असलं आवडत नाही पण हे गौरांशला पोराच्या याच्याने यायला लागते. चलो बघू. हनुमानचा येतो, हनुमानचा विचार करतो पण थोडाच येतो. हा आणि भूताचं जास्त येतं दिवसभर तू तेच बोलला. त्याच्यानंतर तुम्ही सगळे पप्पा गेले ना, पप्पा त्याच्यानंतर मी आता इथं पेपर काढतील आणि हा गौरांश हे तिथं फॅन लावलाय बघ गौरांश, तो हवा येते फॅनची. पहिला इथं पेपर काढायला लागतो दरवेळेला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान सुंदर सकाळ झालेली आहे आणि तुमचीसुद्धा मस्त सकाळ जाऊ दे अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. पूजा झालेली आहे आणि आज चाललेलो आहोत दवाखान्यात. आणि रात्री झोप पूर्ण नाही झाल्यामुळं मला थकल्यासारखं झालं, एकदम गळून आल्यासारखं झालं. कारण मला आता एक्सपिरियन्स आला आहे. कारण काल माझी बऱ्यापैकी झोप झालेली मस्त, तर काय वाटत नव्हतं. त्याच्या अगोदरचे दिवस माझी झोपच होत नव्हती गरमीमुळं, तर नुसतं थकल्यासारखं व्हायचं. तसं आज झालं आहे कारण गौरांशमुळं. आणि मी झोपलेच किती वाजता, ॲसिडिटीचे ढेकर ना 1 वाजेपर्यंत येत होते. मग 1 वाजेपर्यंत मी जागी होती आणि त्याच्यानंतर मग मी झोपली. तर गौरांश सारखा त्या खाली झोपलेला, तर सारखा उठून वरतीच येत होता. मग नंतर मला बोलते की तू खाली झोप, मी वरती झोपतो. असं मग खाली झोपले, मग मला झोपच नाही. त्यानंतर मग 4:30-5 वाजता मग यांना बोलले तिकडं घ्या त्याला, मी वरती झोपते. मग तिघं पण आम्ही वरतीच झोपलो. त्याला एकदम तिकडं झोपवलं कोपऱ्यामध्ये. काय करणार, कारण झोपच येत नव्हती आणि माझी झोप पूर्ण झालीच नाही आज. त्याच्यामुळे खूप थकवा झाला आहे. आणि हा ड्रेस घातला आहे, याच्यात तर भरपूर गरम होतं. आज पाऊस नाही काय नाही, असा घातला आहे. खतरनाकवाला गरम. यांनी सकाळी जवळा आणला, ओला जवळा, तर तो आईंनी बनवला. आता नाश्ता करता ते. गौरांची सुद्धा आंघोळ करायची बाकी आहे. त्याला नेत होते मगाशी किती वेळा, तर काय गेलाच नाही. आता केल्याशी करायला, त्याच्यानंतर मग आंघोळ करून घेतील. यांनी पोळ्या आणल्यात, तर मला बोलतात तुझ्यासाठी आणले मी. मगाशी दूध बिस्किट खाऊन झाला, त्यानंतर सांगतात तुझ्यासाठी पोळे आणले मी. मग आता खाऊन घेते, नाहीतरी भूक लागेलच मला. तर बोललो ब्लॉग सुरू करूया आणि दिवसभराचं काय असेल तर तुमच्यासोबत शेअर करते. हे सुद्धा नाश्ता करता त्यानंतर मग मी आपला हुलिया बदलणार. चलो. तर आमच्या इथं ना ट्रॉम्बेला पोळ्या भेटतात विकत, तर ते विकत पोळ्या आणल्या त्यांनी. किती रुपयाला आहे काय माहिती नाही, पण छान लागतात. मग आता मी खाऊन घेते. चला निघालेला आहोत दरवेळेच्या प्रमाणे. बाबा बोलले आपण थांबवला ना, झोपण्याचं झालं. हां किती वाजले हो? 11, 11:15. दरवेळेचा टाईमच आहे आमचा. हाय आता निघतोय. हो इकडं लावले गाडी. चलो बघू आता किती वाजतात यायला जायला. इकडं जांभळीचं झाड आहे, जांभळं आलीत वाटतं. आता या टाइमला नाही केले तरी या टाइमला थोडेसे ऐकलेस. गौरांचा आहे तो माझा आहे आणि हा आहे तो तुमचा आहे असं म्हणणं आहे यांचं. असं नाही, चरबी नाही रे गौरांश, चरबी याला एवढीच चरबी आहे, याला एवढीच चरबी आहे. या सर यांना काहीच नाही. जरा किती
तर त्याला जवळट करून ठेवलंय. अंधार अंधार. तू काय येत नव्हता रे? टीव्ही बघायचे होते. हा टीव्ही बघायचे होते म्हणून येत नव्हता. काय बोलायचं? काय आता मी खाणार नाही आणि गेल्यावर बरोबर खाईल. काय टीव्ही बघणार? हे चालू नाही आहे का रेडिओ? म्युझिक कसं लावतात? रेडिओ चालू नाही आपला, बंद आहे. चालू आहे. चालू आहे काय हे तो कसा चालतो ते नाही माहिती, पण चालू आहे. स्टार्टचं बटन असेल ना. पाणी बिनी पडलंय, काहीतरी जाळायचं. शांत बसलोय. ह्यांचं तर नाही तेच असतंय. त्याला चेक नाही केलंय मी. चेक करायचं. गाणी लावून आवड नाही. मी गाडी मला आवडते. तुम्हाला नाही आवडत, आम्हाला आवडतंय ना. आणि मला गाणं लाव फोनमध्ये एलिमेंट केलं तर फरक पडला. हे बसवलं ना आता. नाही गाडीचं पण टायरचं एलिमेंट केलं. ये हे तर बसवलं आपण. साफ पण केली ना वरतून, मग कसली वाटत होती. आता जरा ओके झाली. हॅलो हॅलो. धीरे 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 प्रगति के ओर बढ़ना है. मनाली के ओर बढ़ चुका हूँ. मनाली की ओर अभी 7 साल होंगे. 8वां साल चालू होगा. कसे 7 वर्ष निघून गेले. 8 वर्ष. किती वर्ष झाली अरे? 5 पूर्ण 6वा निघालाय. कुठं निघाला तो? गावी. त्याची सगळी रस्ता म्हणजे त्याची गाडी गावीच जाते. त्याला गावी गावी आपलं गाव हेच आहे. ही आपली गाडी आली. मानपूर गाव. जास्त तिकडनं जात नाही त्या ब्रिजवरनं है ना. गाड्या राईटला असतात ना, तर त्या राईटला निघायला बघतात. हॉस्पिटल विजिट कधी पण 10 साडे 10 पर्यंत निघायचं तर 11 वाजतातच पोहोचेपर्यंत. आज तर समजा सोनोग्राफी वगैरे नाही आहे तर टेन्शन नाही, नाहीतर मग टाइमपास झाला असता. पाहिजे ते डॉक्टर भेटत नाही. किती निघतात? 12ला. कोण पाहिजे ते डॉक्टर? तसे तर 1 वाजेपर्यंत असतात होते. 1-1:30 पर्यंत. 2 वाजता त्यांचं लंच टाइम होतं ना म्हणून. मी आता इथं पेपर काढतील आणि हा गौरांश. हे तिथं फॅन लावलाय बघ गौरांश. तो हवा येते फॅनची. त्याला इथं पेपर काढायला लागतो दरवेळेला. चांगल्यात चांगला समोसा खाण्यासाठी गौरांश आमच्यासोबत आले. अजून सगळं झालंय पण अजून परत जायचंय 2 तासांनी. पाणी संपलं का ते? पावडरचं पाणी हे काय आहे संपत झालंय. संपून टाक. पावडरचं पाणी संपलं की मग 2 तासांनी परत टेस्ट करायचे. तोपर्यंत आम्ही जरा गौरांशला समोसा देतो. इकडं कुठं जरा तिथे मच्छी दिसली मला. 2 फोटो काढून येतो पाठी. मला पण ना 2 मिनिटं टॉप घ्यायचा होता पण इथं काही दिसतच नाही. असं नाहीतर गेले असते मी घ्यायला. तो एक घेतलाय ना मी, तो पुरा एकदम डिग्ग डल असं काय बोलतात दिला. गाडीत आल्यावर नुसती घ्यायची. चांगला मला समोसा द्या बोलते मला ना. छोटा मोठा समोसा. हा
ते पाणी संपवायचं तारतुरी पहिला. समोसा माहितीये का? तारतुरी समोसा ब्लड द्यायचंय. मम्मा तारतुरी समोसा माहितीये का? हा कुठं होता? एकदम चांगला लागतो. खाल्ला ना एवढं तिखट असतो ना, एकदम चांगला तिखटवाला. कुठं बघितलास? कुठं खाल्लास? तो चायना मध्ये. लय चायना आठवते गौरांच्या. चायना मध्ये असे समोसे वाटले जातात. काय पण बडबडते. हे बघ पाकिस्तानला कधी ना पाकिस्तानला कधी ना लग्न असतं ना तेव्हा ना केवढी मोठी प्लेट देतात माहिती. तू गेलेला आहे पाकिस्तानला? हा. पाकिस्तानला जायचं पण नाही आपल्याला बाबा. आपला भारत बरं आहे. पाकिस्तानला काय वाटतं? बेकार आहे पाकिस्तान. नारळ पाणी पितो गौरांश? नाही पिऊ शकत, नंतर बघू समोसा घेऊया. पाकिस्तानला लग्नाची पत्रिका बघितली का? बोलतं कशी वाटतात? पाकिस्तानला काय देतात माहिती? एवढी मोठी थाळी देतात ना सगळ्यांना, कोण खाऊन पण नाही शकत. हे बघा लय मोठी थाळी देतात. लय मोठी थाळी देतात. लय तेवढी मोठी म्हणजे एकदम मोठी थाळी देतात. सगळ्यांना अख्खं संपवायला लागतं. कुठं टॉप दिसलं तर मी घेते. कधी डुकराचं मटण देते. ये काय आठवलं याला ना? काय नाही. कधी ना उंटाचं मटण देतात माणसाला. गंदा गौरांश. गंदा लग्न होत ना बडबडिया. गोड लागते नुसता. झेंडा बघा झेंडा. कडच्या रस्त्याने आलो जरा टाइमपास करायला. 2 तास झालं माझ्या 2-3 रील बनवून. आणि आता आमच्या साहेबांना, छोट्या साहेबांना खायचंय बर्गर. तर बर्गरच्या दिशेने चाललेलो असतो आम्ही. बिकानेरचा बर्गर खातो का बाळा? त्याला काय समजतंय? गरीबांचा बिकानेर वडापाव. तो कुठला नाही ना वडापाव. पहिल्यासारखे बिकानेर राहिले नाहीत. काय पण असतात. कुठे बघ बर्गर किंग कुठे आहे? किती वाजले? किती टाइम आहे माझ्याकडे? 2:30ला ना. आताशी 1 बी नाही वाजला. लय वेळ आहे तुझ्याकडे. तोपर्यंत माझं काही खरं नाही. मला लय डेंजर भूक लागेल. मग तिथं हॉटेलला जेवण आपण लगेच तिथं. पप्पा नाहीतर बर्गर किंग नाही तर ते कुरकुर चिकन खायचं. कुठलं खायचं? कुसकुस चिकन. ते कुठे आहे? पार्टी केलं. जिथंच बघ जाते. कुठे आहे बर्गर? बर्गर जेव्हा इथे बर्गर किंग ना. कुठे? हा बर्गर पावटा बर्गर हे बर्गर लावते. इथं फर्स्ट टाइम आले. पहिल्यांदा. आपल्याला काय असलं आवडत नाही, पण एक गौरांशला पोराच्या याच्याने यायला लागते. चलो दोघं. तर 2 तास काय खायचं नाही आणि हे दोघं आता मज्जा करणार बर्गर खाऊन. हां एवढं महागाचं मी तर पहिल्यांदाच. काय नाही याची खुशी बघा. अरे शेंबड्या हे शेंबड्या कसं खाणार थांब. बाबू नाही खाणार. थांब मला आखतंय गौरा. आता मी ते पाणी पिलंय ना. आलेले ऑर्डर. ते दोघंच खाणार आहेत. मेन म्हणजे त्याला बर्गर खायचं आहे. बर्गर खायला आलाय. आणि कोको कोला. कसं आहे? अरे बाबा, अरे बाबा. पप्पाला एक दे. हा बर्गर खायचं आहे अजून. पप्पाला एक चिकनचं पीस ठेवा.
तू बर्गर खा. आता भाकरीचं काम चालू आहे. 5:45 वाजलेत. होत आलं आता 3-4 राहिलेत आणि ॲडजस्ट फॅन लावला आहे. आलो आम्ही 3:30 वाजता आणि त्याच्यानंतर मग चायनीज खाल्लं. चायनीज खायचं होतं तर मी चायनीज घेऊन आले. जेवलो जरा झोपले मी. तेव्हा जरा बरं वाटलं. 5 मिनटं जे डोळा लावला असेल बरं वाटलं जरा. आणि मग त्याच्यानंतर भाकरी करायला घेतल्यात. गौरांश बसला TV बघायला. असा आजचा दिवस गेलेला आहे. आणि ब्लड टेस्टचा दिलेला रिपोर्ट पुढच्या शुक्रवारी बोलवलं आहे. मग पुढच्या शुक्रवारी रिपोर्ट घ्यायचा आणि दाखवायचा. आणि पटापट भाकरी बनवून घेते. झाल्या आता 2-3 राहते. हनुमानचा विचार करतो पण थोडासाच येतो. हा आणि भूताचं जास्त येतं. दिवसभर तू तेच बोलला. त्याच्यानंतर तुम्ही सगळे पप्पा गेले ना पप्पा त्याच्यानंतर विचार शांतो. कोणाचे पण नाही विचार येत तेव्हा. हा कधी झोपताना. हा माझे डोळे उघडे असताना तेव्हाच विचार येतो. बंद असला मग ना पप्पाना गेले ना. झोपल्यावर कसा विचार येणार. नाही झोपल्यावर झोपून जातो आपण. झोपल्यावर ना एकदा ना मी ना डोळे बंद केले होते तेव्हा पोरं विचार नाही मला ना सगळं दिसतं. काय दिसतं. डोळे बंद झाले ना तरी पण मला दिसतं. हा कारण की मला गप्पा चालल्यात. गप्पा आमच्या 2 डोळे मला. मग मला किती 4 नाही मला हे बघ देव ही गौरांशला घेतलेली मी पप्पी. मग तुला किती डोळे. नाही करायचं तसं. चांगलं बोलायचं. चांगला विचार करायचा. फोडली मग चांगलं सगळं आठवतं. मी पप्पी फोडली तुझी. भूताचा विचार केला भूताचा आठवणार. बाबू पण होते ना. या चांगला विचार तू करायचा. झोपते तेव्हा काय विचार येतं. मी जयजय बाप्पाचा विचार करते. चांगलं बोलायचं. चांगला विचार करायचा. मग कसं विचारत असं बोलते मी. गप्पा मारते चांगल्या पप्पासोबत रात्री झोपताना. तू गप्पाच नाही मारत. पहिला बाबांसोबत गप्पा मारायचा. आता गप्पाच नाही मारत. मग वरती होता तेव्हा गप्पा मारायचा ना. कुठलं वरती. अरे मी तुमच्या समोर वरती तेव्हा गप्पा मारायचा. पण आता सांगते मी. आता तू पहिला बघ झोक्यावर बसायचा आणि बाबांसोबत गप्पा मारायचा. गोष्टी सांगायचा. मग तेव्हा ते विचार यायचे का तुला. बाबा नव्हते फोनवर. तू जातच नाही बोलायला. मग तू सांगायचं असतं पप्पाला पण. पप्पा फोनमध्ये घुसले ना. मला गप्पा नाही आवडत. आणि मग आता माझ्यासोबत काय मारतोय. हो मग तुला नाही माहिती ना भूत कसे बनले. याला सगळं माहिती आहे. तुला सगळं माहिती आहे. पहिल्यापासून मी तांत्रिक आहे. काय बोलेल ना काय नाही त्याचा आता पत्ता. मला कधी लागलं ना. मला कधी एवढं लागलं ना त्याच्यानंतर रक्त आलं. आपण तांत्रिक बिंत्रिक नाही बनायचं बाबा. रक्त मला साधा माणूस. हे बघ इथं मला एवढं लागलं ना तरी पण मी असं केलं ना. लय अग्नी होते त्याची. अग्नी लय जळा लागतं. लय जळतं. लय जळतं. मला वाटतं मी सगळ्या हात मानला. गबरा येण्यासारखं काय बरं बोलतोय. मी देव आहे. तूच देव आहे. मग देव असा विचार करत नाही. आत्मा पातमा. अरे थांब. देव ना आपल्या अंगात आत्मा घेतो. आपल्या डोक्यात घेतो. हा म्हणून मी देव आहे. मी देव आहे. देव आहेस. देवाने असा विचार नाही करायचा. हा मग माझं कोण देव कोण मुलगा देव असतं ना त्याच्या डोक्यात आत्मा जाते. समजलं.
देवाला लय घाण घाण स्वप्न येतात. समजलं? हे काय बोलेल पहिल्यापासून मी सांगता येत हनुमानचा भक्त होता देवा. हनुमानचा भक्त आहे, सगळ्या नाही. देवांचा भक्त आहे तो. नाही मग छड्डी तू का आता बोला मी सगळ्या देवांचा भक्त आहे, नाही हनुमानचा भक्त आहे. नाही मी कोणाचे भक्त नाही. मी फक्त मग शंकर आहे. शंकर आहे. हा नाही मी सावा पिक्चर म्हणलं. सावा पिक्चर म्हणजे बघ मी छोटा माझं तर जन्म झाला नाही ना तरी माझं हे बघतो माझा जन्म नाही झाला होता ना तेव्हा ना मी ना छोट्या मुलांचं देशत होतं. एवढूच देश होतं बारके खेळल्यासारखं लय लांब होतं. मग गप्पा संपणार नाही. मग मंडळी वाजलेत तर 9:30 पावणे 10. गौराजने केवढा पसारा केला बघा बेडवर. तो आवरून घेते पटकन, कपडे टाकून घेते, बाकीचे टाकून झालेले आहेत, भांडे घासून झालेले आहेत. आता बेडवरचा पसारा आवरते, आंघोळ करते मस्तपैकी. पाय तर एवढे दुखतात ना, खतरनाक वाले पाय दुखतात माझे, डेंजर. आणि मग मस्तपैकी झोपणार. हे सुद्धा गेलेत राऊंड मारायला. गौरवसुद्धा ते कागदाचं एरोप्लेन बनवून खेळतोय. तर माझी मी आवरावर पटापट करून घेते. चला तर आता पसारा सगळं ठेवून घेते. आणि अजून व्हिडिओ होती पुढं, पण ती गौराजने बंद केली, त्याच्यामुळं काय शूट नाही झालं. हे मी पटापट आवरलं सगळं, कपडे वगैरे टाकून घेतले धुतलेले, आंघोळ वगैरे केली आणि पुढचं काय शूट नाही केलं. व्हिडिओसुद्धा खूप मोठी होत होती. बोललो बस झालं, जाऊ दे आता, एवढं शेअर केलं. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.